धाराशिव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पाऊस जो आहे तो बरसतोय. मोठ्या प्रमाणात गारा देखील पडत आहेत आणि कळंब असेल तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे, गारा पडलेल्या आहेत. आता आपण काकडीच्या शेतात आहोत. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय, अर्धा एकरवर असलेलं काकडीचं क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. एकदा पीक घेतलेलं होतं, मात्र आता दुसऱ्यांदा काकडी काढण्याला आले असता निसर्गानं जो आहे तो शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवून घेतलेला आहे. आपण शेतकरी पाहू शकता, शेतकऱ्यांच्या हातामध्ये एक नुकसान झालेले काकडे आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी हा जो शेत पीक करत होता तो आहे, आपण त्याच्यासोबत गप्पा मारूयात. दादा, काय सांगशील? काकडीचं पीक नष्ट झालं आहे. मी ऋतुराज विकास कोरे, माझं गाव धारूर गावात. मी अर्धा एकर काकडीचा प्लॉट केलेला होता. उन्हाळ सुट्टी होती आणि घरच्यांना हातभार लागावा म्हणून मी काहीतरी होतं ह्या उद्देशानं मी इकडं वळलेलो होतो. का ट्युशनचे माझी फीस गोळा करायची होती, माझी शाळेची फीस गोळा करण्यासाठी मी इकडं काहीतरी काकडी विकून वगैरे मार्केटला मला वाटत होतं काहीतरी येईल, ह्याच्याकडून अपेक्षा होती. आणि जर एवढं करून पण मला जर एवढ्या संकटाशी जर सामोरे जावं लागलं असेल तर पहिलाच प्रयत्न होता माझा इकडं शेतीकडे येण्याचा. आणि घरची पण परिस्थिती एवढी अशी बिकट आहे जरा, आणि वडिलांना हातभार लावण्यासाठी माझा पहिला प्रयत्न होता इथं. आणि कमीत कमी माझं उत्पन्न मला अपेक्षित होतं याकडून 1 लाख ते 1.25 लाख रुपये तरी उत्पन्न येईल असं वाटत होतं मला. मित्रा, खर्च किती आला आहे ह्या काकडीच्या उत्पन्न पीक घेण्यासाठी? खर्च किती आला? आतापर्यंत 25 ते 30 हजार रुपये खर्च झालेला आहे. सगळा मी स्वतः, म्हणजे असं ड्रीप वगैरे घरचं आधीचं काहीच नव्हतं, स्वतः सगळं केलेलं आहे. शिक्षण घेत शेती बघत होतास? हां, मी फर्स्ट इयरला होतो आणि उन्हाळा सुट्ट्यामध्ये ही काकडीचा प्लॉट केलेला होता. काय काकडीच्या उत्पन्नावरून काय तू नियोजन केलं होतं नेमकं? काकडीचा पैसा आल्याच्या नंतर काय करणार होता? आता ही शाळेची फीस वगैरे, परत ट्युशनची फीस, आणि परत माझा स्वखर्च काय असेल ती पुढचा खर्च ह्याच्यावर माझा अपेक्षित होता. शासनाकडे काय मागणी करणार आहेस? तर शासनानं लवकरात लवकर विद्यार्थी ह्या भावनेनं तर शासनानं लक्ष द्यावं विद्यार्थ्याकडे तर कमीत कमी, आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई याची ताबडतोब देण्याची कृपा करावी. ज्या पिकावर भविष्याचं स्वप्न बघितलं होतं तेच पीक आपण पाहता नष्ट झालेलं आहे, आणि शेतकरी जो आहे तो कुठेतरी हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्याकडे शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी देखील भावना या शेतकऱ्यांची आहे. मी वैभव पारवे, LS मराठी, धारूर, धाराशिव.